मैत्रिणीनं तर आज आम्ही आलो इकडं आईच्या रानात. आमची मम्मी नव्हती धन आवे तुला नको दाखवायला. तर असे आमच्या इकडच्या सोयाबीन असतात मस्त. कशा आल्यात मैत्रिणीनं नक्की सांगा सोयाबीन. आता इथं एवढ्यात धन लावले ते आम्ही. इथं काय लावलंय का मी मेथी. तिथं मेथी लावली पण ती कशानं पावसानं का कशानं पिवळी पिवळी पडायला लागली. आंब्याची झाडं लावली ती तशीच. तर मी पण टाकलं थोडंसं ती मला दाखवू नको. तिकडे चालले हे काय त्याला म्हणते डोबायचं चाललंय हे नाही डोबी धरले डोबी सोयाबीन मध्ये. ही केवढ्याला झाडं मिळाली ग. 400 रुपये. तुम्हाला आमच्या आईचं रान दाखवते. इथून इथं बांध आहे. काही दोन्ही सोयाबीनच्या मध्ये दिसतंय का. इथं बांध आहे. इथून हे असंच रान आहे. थांबा आता तिला. तर बघा मागच्या कॅमेऱ्यानं कशी दिसते सोयाबीन. आम्ही किती झाडं लावलीत गं ही. आंब्याची झाडं किती 1 2 3 4 5 कलम केलेली कशीच लावली ती. लांब तिकडं लांब वाड्यापासून रान आहे का नाही आपलं. सगळं इकडं शिवरगार दिसतं हिरवगार मस्त. सगळे सोयाबीनच. तिकडे एक तिकडं जाऊन इकडं पण हे गाज दिसतोय का तेव्हा तुम्हाला दाखवते. तिकडे दिसतोय का दाम तिकडचं तिकडे जायचं असं आणि असं पूर्ण शेतामध्ये असं दिसतंय का. ते लिंबाचं झाड आहे ना. हे बारकं लिंबाचं झाड. तिथून असंच पूर्ण ती वरती झाडं दिसतात का लिंबाची तिथपर्यंत असंच. तिकडे हे लिंबाच्या हे लिंबाचं झाड आहे ना काही हे लिंबाचं झाड त्याच्या पण पलीकडे थोडं असंच. इकडं हे चिंचाचं झाडाच्या पुढे तिकडं मोठी चिंच दिसते तिकडं. हे त्यांचं घर. इथं विहीर आहे तिथं पलीकडं आमच्या आईची. इथं गोठा आहे नाही गोट्याच्या पलीकडं घर आहे. आता घरी नाही दाखवत माणसं बसली सगळी. तिचं श्राद्ध होतं. तर बघा इथं पण आमच्या आईचं रान आहे पूर्ण असं. व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही. दिसलं का ही कडब्याची गंज आणि गुरांचा गोठा. ह्याच्या पलीकडं घर आहे. इकडं चुलत्याचं घर आहे ते. आणि तिकडं खाली रस्ता आहे. ते घर दिसत ना तिकडं रस्ता आहे खाली. ते चुलत्याचं घर आहे आमच्या मध्ये चुलत्याचं घर. आणि त्या घरापासून त्यांच्या घराच्या समोर पण त्यांचं रान आहे तिकडं. आणि हे असंच तिथपर्यंत असं लिंब दिसते ना तेव्हा तिकडचं बारका लिंब तिथपर्यंत हे आमच्या तिघाचं आहे रान. आमच्या वडिलाचं जोडलेल्यामध्ये चुलते धाकटे चुलते हे असंच त्याचा बांध आहे बघा असं. चुलत्याच्या रानात आणि आमच्या रानात अशी सामायिक विहीर पाडलेली दोघांमध्ये. तुम्हाला दाखवते आता. दिसली का विहीर. पाणी लयच गडूळ दिसतंय ग. झाडं आलीत सगळी. तुरीची झाडं उगवलीत. दिसलं का. मीच बोलते कोण बोलतंय. अशी दिसते विहीर. पाणी तर असा दिसतो पर्याय.
परिसर पावसाळ्याचं मस्त वातावरण आहे. तर चला नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं ते. चला तर असं आहे आमचं रान. तर बघा शेतकरी कसं वाटते सोयाबीन इकडचं, आणि इथं कोणत्याही गुरांचं ह्याच्या पलीकडं रान आहे. तिकडं माणसं आहे त्याच्यामुळे नाही दाखवत. श्रद्धाला आलेली पाहुणे कोण आहे ती राहिलेली. तर चला जायचं आहे मला आज घरी आपल्या तिकडं. तर बघा इकडचं वातावरण दाखवते कसं वाटतंय ते. तर बघा इकडं खाली दिसतात ना ती घरं, ते आमच्या थोरल्या चुलतीचं घर आहे तिकडं खाली. आणि आमच्या इथं इकडं मी आली आता इकडं, तिकडं माणसं बसल्यात घरी. आणि ह्याच्या पलीकडं विहीर आहे आमच्या ह्याची. मला शॉर्ट व्हिडिओमध्ये विहीर दाखवली. आणि तिकडं आमची खाली दिसतंय ना अजून मंदिर आहे एक देवीचं, पण आता नाही वेळ तिकडं जायला. तर दिसतंय थोडं थोडं कॅमेऱ्यामध्ये. वाट असंच तिकडं जाते बांधावर. आणि असंच आमच्या इथं दिसतंय काही पांढरं ही ढिगारा घातलेला. इथून जे रान आहे ना तिकडं खाली वडा डायरेक्ट त्या मंदिराकडं असं सगळं पूर्ण रान आमच्या चुलत्यांचं. ही सगळं इथून जे लागतं ते खाली वड्यालाच लागतं. आणि इथंही ह्यांचं मला वाटतं एकर असेल इथं सेपरेट आहे. इथं तिघाचं 3 एकर आहे इथं. या बांधापासून असंच लांब तिकडं खाली वड्यापर्यंत रान आहे. असं भरपूर रान आहे शेती. आणि इकडं सगळं सोयाबीन उडीद मूग हे असंच असतं जास्त करून. बाकीचं काही तिकडं खाली पण ऊस आहे आमच्या ह्याच्या रानात. बांधायला गवत आले किती मस्त विहीर दाखवते. विहीर